कुणाल गरपणकर, एसपी9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। तर पाहूयात आजची विशेष बातमी। प्रतिष्ठेच्या 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम लढतीत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर यांनी उत्कृष्ट आणि दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले। या विजयासह त्यांनी मानाचा महाराष्ट्र केसरी किताब आपल्या नावे केला। या थरारक अंतिम सामन्यात सोलापूरच्या महेंद्र गायकवाड यांनी जोरदार झुंज दिली, मात्र त्यांना उपविजेते पदावर समाधान मानावे लागले। स्पर्धेच्या निमित्ताने राज्यभरातील कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पारंपरिक कुस्तीचा जल्लोष आणि खेळाडूंची जिद्द यामुळे वातावरण उत्साहपूर्ण झाले होते। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ध्वनिचित्रफितीद्वारे विजेत्यांचे आणि सर्व सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन केले। त्यांनी यावेळी महत्त्वपूर्ण घोषणा करत महाराष्ट्र केसरी स्पर्धेची पारितोषिक रक्कम 40 लाखांवरून थेट 1 कोटी रुपये करण्यात आल्याचे सांगितले। तसेच महाराष्ट्रातील कुस्तीपटूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके जिंकण्याचा संकल्प करावा असे आवाहनही त्यांनी केले। शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी राज्यातील विद्यार्थ्यांना लहान वयापासूनच क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात क्रीडा स्पेशालिस्ट शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली। कुस्तीप्रेमी दत्तात्रय भरणे यांनी यावेळी बोलताना कुस्ती क्षेत्रातील माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या योगदानाची आठवण करून दिली। भविष्यात कुस्तीपटूंना भेडसावणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली। या स्पर्धेमुळे महाराष्ट्रातील पारंपरिक कुस्तीला नवी उभारी मिळाली असून नवोदित खेळाडूंना मोठी प्रेरणा मिळत आहे। हर्षवर्धन सदगीर यांच्या विजयामुळे नाशिक जिल्ह्याचा क्रीडा क्षेत्रात गौरव वाढला आहे। आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा एसपी9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।